बोलू बाई दोन खोट बोलू, दोन खोट बोलू बाई तीन खोट बोलू। 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा। आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची। असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट। पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार। 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे। नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे। साठी बनवून मजनू माग आलो या, आग उडतय घुंगट पडतय झिंगट रंगात आलं या, झालंय झिंग 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 झिंग। आता उतावीण झालो गुडगा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निशेल त्यातून गोंधलं। हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या, आग समद्या जोरात लई जोरात रंगात आलो या, झालंय झिंग 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 ताई आपण सैराट बघायला जाऊया का उद्या? उद्या नाही नको ना प्लीज। का नको उद्या? अगं उद्या नको, आपण नंतर कधीतरी जाऊया ना, प्रॉमिस। मी तुम्हा दोघींना सैराट दाखवेन। काय झालं तुम्ही हसताय का? मी खरंच दाखवेन। तू काय दाखवणार आम्हाला सैराट? आम्ही ऑलरेडी 4 वेळा बघितलंय। काय 4 वेळा? हो, घरात माहितीये ना तुला? माहितीये असला भारी पिक्चर आहे ना, एकदम सॉलिड पिक्चर आहे। हो पिक्चर सॉलिडच आहे, पण असं घरात न सांगता नाही जायचं। अगं घरातल्या सगळ्यांना माहिती आहे ग, पण 5व्यांदा बघण्याची परमिशन नाही मिळणार ना, म्हणून आम्हाला तू हवी ऍक्च्युअली। आणि तसं मला काही इंटरेस्ट नाहीये, पण मी सायलीसाठी जाते फिल्म बघायला। का? तिला ना परशा खूप आवडतो। हो सारखं का सांगतेस स्वानंदीला? आणि मला म्हणते स्वतः का आरती सारखी हेअरस्टाईल करून फिरतेस ग? मला आवडते ना, मी करणार। भांडू नका तुम्ही। बाप रे, माझ्या बहिणी एकदम मोठ्या झाल्या। हो ना, आईला कळतच नाही कधी, तिला नेहमी मी लहानच वाटते। कारण तू लहानच आहेस। अरे काय चाललंय माझ्या नातींचं? अख्खं घर हलायला लागलंय। आजी तू प्लीज सांग ना स्वानंदीला आमच्यासोबत सिनेमा पाहायला यायला, प्लीज ना आजी, खूप मजा येईल आजी, प्लीज सांग ना। हो 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 आजी नाही, तिथे वेळ वाया जातो। तू नेहमी असंच करतेस, आमचा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकतेस। आम्ही संपदा ताईला सुद्धा बोलवणार होतो। हो हो शांत हो, आपण जाऊया 4घी जणी, पण फिल्मला नको, कुठेतरी फिरायला जाऊया। हा मी जरा आलेच, हा काकूला काही मदत हवी का बघून आले। थांब बघ पळाली। बरं बरं, उद्या किती वाजता बाहेर पडणार आहात तुम्ही? 10:30-11ला पडू। हो का, बरं झालं, म्हणजे मला वच्छीशी नीट बोलता येईल। उद्या येणार आहे मला भेटायला, तिला काहीतरी बोलायचंय। मी घरात धिंगाणा घालत असल्यावर मला नीट बोलता यायचं नाही तिच्या बरोबर। काय ग आजी, तू फक्त स्वतःचाच विचार करते, ते काय नाही। तू स्वानंदी ताईला सांग आमच्या बरोबर यायला, बस। आजी प्लीज, आजी प्लीज, प्लीज प्लीज प्लीज। हो हो हो, बोलते मी स्वानंदीशी, सांगते तिला, मग तर झालं। आजी 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 आजी,
म्हणावे की वेडेपणा, म्हणावे तरी काय ना कल्पना, कळते नवळते अशी भावना, प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. कधी घरी दारावरी मन घुटमळते, कधी अंगणी हे धावते, हर खुणी धुन जुनी मन गुणगुणते, कधी एकटेसे नाही वहिनी, झोप काही नाही. होती दिशा नाहीशा तुझ्या विना मला करमेच ना. हे झाले असे काय माझ्या मना, प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. हुर हुर ही वाटे नवी, जरी नको तरी वाटे हवी, कळते नवळते अशी भावना, प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. मी तुम्हाला तुलाच कर. अहो हळू हसा ना, तिथे भाऊजी आणि वहिनी उठतील. नाही उठणार, मी जिन्यात येऊन बोलतोय, कळलं? तुझी खूप आठवण येते मला, म्हणून फोन केला. मला पण तुमची खूप आठवण येते. घरी सगळे ठीक आहेत ना? आणि आईंची तब्येत बरी आहे ना? बरी आहे. घरातलं वातावरण कसं आहे हो? ओके. ऐक ना, तू तुझ्या घरी काही सांगितलं नाहीस ना? आपल्या घरातल्या गोष्टी अशा सांगायच्या नसतात. सो स्वीट ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आजी उठले, मी फोन ठेवते. बाय, गुड नाईट. बाय. नाही ऐक ना, हॅलो, गप गप्प बस म्हणायचं राहून गेलं. काय ग, काय झालं? अगं यांचा फोन होता. काय म्हणतोय? सगळं व्यवस्थित आहे ना तिकडं? बर, चल झोप आता शांतपणे. झालं ना बोलून? आजी मला झोप नाही येते. का ग, ते विचार चालू आहेत का मनात? अशी कधी कधी खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते. ये मांडीवर झोपे माझ्या, तुला थोपटते म्हणजे झोप येते. बाई ग, काळजी ही वाटणारच. संसाराबरोबर काळजी सुद्धा चालत येते आपल्या बरोबर. संसार म्हणजे तापलेल्या तव्यावरची पोळी ग, चटका बसल्याशिवाय नाही पानात पडायची. संसार म्हणजे समजून घेणं. एक हट्टाला पेटला ना की दुसऱ्यांनी शांत बसायचं. जेवताना आपण पहिला घास घेतला की बाकीचे सगळे नीट जेवतायत ना
एवढं जरी बघितलं ना तरी सगळ्यांची पोट भरतात, समाधान होतं ग. मी, माझं, माझ्यासाठी, माझ्यामुळं हे असलं बोलणं सोडून द्यायचं की आपोआप सगळं आपल्याला मिळतं बघ. आपला मीपणा जपायचा ग, पण फार ताणून नाही धरायचा. त्यापेक्षा प्रत्येकानं दुसऱ्याला समजून घेतलं ना तर सगळेच सुखी होतील बघ. अगं बाई, झोपली वाटत. स्वामी, काहीतरी सल आहे हो पोरीच्या मनात. तुमची कृपा असू देत म्हणजे झालं. तर ती काही आम्हाला सांगायची नाही. वहिनी, आज भाजी कसली करायची? भेंडी. बर. वहिनी, निरंजन दादा आज लवकर गेले ना? हो, नर्सरीत आम्ही ज्या खोलीत बसतो ना हा. त्या पत्र्यावर प्लास्टिक घालायचे. नीलभाऊजी पण गेले आहेत सोबत. तिथूनच परस्पर जाणार आहेत ते ऑफिसला. बर बर. वाळू चहा दे. बाई साहेब. तुम्ही चहा नेऊन द्या, मी बिस्किट. हो हो. झालं का रे? हो हो, आलो आलो. घ्या चहा. आता हो हो. आज 8 वाजताच उठलात बाई साहेब? फार प्रश्न विचारायचा नाही का? महापत्रायचं नाही म्हणजे आपलं काय? कामाचे पैसे देते मी तुला, प्रश्न विचारण्याचे नाही. हो. आई बिस्किट तुम्हाला आवडतात ना म्हणून आणले. घ्या ना. ठेव तिथे. तुम्ही नाश्ता आता घेणार आहात की नंतर? निलिमा, मी सांगते तुला. भाजी काय करणार आहेस? परतलेली भेंडी आणि भजी घातलेली कढी. नको, मटार बटाट्याचा रस्सा कर. भेंडी फार कोरडी कोरडी होते बाई. मग दह्यातली भेंडी आणि चिंचगुळाची आमटी करू? मटार बटाटा रस्सा. ऐकू आलं ना तुला निलिमा? मटार नाहीये घरात. मग तू कशाला आहेस घरात? जा बाहेर आणि घेऊन ये. मग संध्याकाळी करते आमटी भाताबरोबर परतलेली भेंडी. भेंड्यावरच का अडकलेस तू? मायनं पोतं आलंय का? तसं नाही आई. मग निलिमा, जा आता. निलिमा, सकाळी घरात खूप कामं असतात, ती करायची. हा, राहिलं लक्षात? काय झालं अचानक आईनं? अशा का वागायला लागल्या या? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चळते तेव्हा मिळते भाकर. वच्ची मावशी इथेच राहतात का? कोण रे? ये बाबा आत ये. उन्हात आलाय. काय रे, मला वच्ची मावशी म्हणून हाक मारलीस?
सगळे लोक मला वच्छी आत्या म्हणतात, फक्त बाबा एकच घर ते वच्छी मावशी म्हणतं. ते मोरते काय काम काय होतं. ललिताबाईंनी मला पाठवलं. बरोबर, तिचंच घर मला वच्छी मावशी म्हणून हाक मारतं. काय काय काम होतं? हा मिठाईचा बॉक्स पाठवलाय त्यांनी तुमच्यासाठी आणि त्यासोबत एक चिठ्ठी आहे. चिठ्ठी? काय रे? बघू. या. बस तू, पाणी देते तुला. नको नको, मी येतो. अरे काय ग बाई, पाणी न पिताच गेला पोरगा. चिठ्ठी पाठवलीये. चिठ्ठी, पेड्याचा बॉक्स. वच्छची मावशी, मुद्दाम पाठवले पेढे, सगळीकडून माती खाऊन तोंड कडू झालं असेल ना तुमचं, ते गोड करून घ्या आणि काही पेढे ठेवा, कारण तुमच्या स्वानंदीला पण मी कायमची घराबाहेर काढली. आता तोंड कडू होण्याचे प्रसंग येतच राहतील नाही का. तुमची लाडकी ललिता जहागीरदार. एवढी हिंमत वाढली हिची. जाऊन सांगतेच मी देशपांड्यांना, आता नाही सोडणार मी. तोंड वेढे वाटतंय आणि कोणाचं तोंड कडू होतंय बघतेच मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपकी चाय हाजिर. बापरे, तू चहा केलास? हो, तुला अगदी हवा तसा. व्हेरी स्ट्रॉंग अँड लेस शुगर. पण एक गडबड नक्की झाली असणार. गडबड नाही रे, मी अर्धा चमचा साखर आणि भरपूर उकळवला चहा. हो, पण उकळवलास तू, साखर घातलीस तू, तुझा हात लागलाय म्हणजे चहा चौपट गोड झाला असेल ना. लाजली माझी बायको, लाजली. मला प्रूफ हवाय की माझी बायको लाजू शकते. गप्प बस. अरे झालं, गप्प बस. हलवला. चहा घे. थँक्यू. वेलकम. ए बिस्किट नको काय? अरे चहा खूप स्ट्रॉंग आहे, बिस्किट पण खा, नाही तर पित्त खवळे. तू जर अशी लाजत राहिलीस ना, अशी गोड गोड वागत राहिलीस ना, तर माझं काय, माझ्या अख्ख्या खानदान कोणाचं पित्त खवळणार नाही. आणि मी बरं खवळू देईन पित्त. महेश, मला इथे आल्यापासून खूप छान वाटतंय. थँक्यू. चला, आता सगळं छान होणार. ते तू घे ना चहा. नाही नको. तुला स्ट्रॉंग चहा आवडत नाही माहितीये मला. हो, मला स्ट्रॉंग चहा आवडत नाही. आता तू उष्टा केलायस ना, सो तो आणखीन गोड झाला असेल. असं म्हणतात की उष्ट खाल्ल्याने प्यायल्याने प्रेम जास्त वाढतं. ए नको, राहू दे आता. नाही नाही, बाबांचा फोन आला. हॅलो बाबा, गुड मॉर्निंग. कसे आहात? हा, आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहात सगळे? एकदम मजेत. आई बाबा तर सॉलिड खुश आहेत. आणि संपदा बरी आहे ना? म्हणजे नीट आहे ना सगळं? संपदा जरा जास्तच बरी आहे. म्हणजे ती पण खूप आनंदात आहे. अहो, तिच्याचमुळे तर घरात समाधान आणि शांती आली. तिची वागणूक बघून ना मला तर असा सुखद आनंदाचा धक्काच बसला. अरे वा 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 महेश, खूप बरं वाटलं बघ ऐकून तुझ्याकडून. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं छान होणार आहे. हो, आता मी ही पहिल्यांदा बातमी अंजली आणि आजीला देतो. हो, त्या काळजीत होत्या जरा, पण तुझ्या आवाजावरून खरोखर असं वाटतंय की तुम्ही सगळे आनंदात आहात अतिशय.
येस. आणि हो अरे तुला सांगायचं राहिलं, इकडे स्वानंदी आली आहे. हो माहेरवास, त्यामुळे आमच्या घरी सुद्धा आनंद ओसंडून वाहतोय. मुली सगळ्या खुश आहेत, बायकांमध्ये उत्साह आहे. वा वा वा, मस्त मस्त. मी सांगतो संपदाला. हो आणि या ना तुम्ही दोघंही, गप्पा मारू छान निवांत. हो नक्की ठरवू ना. मी बोलतो संपदाशी आणि कळवतो तुम्हाला. हो चला ठेवू फोन. हो आणि आई बाबांना नमस्कार सांग महेश. हो सांगतो. बाय. काय म्हणाले बाबा? बाबा म्हणाले स्वानंदी आली आहे माहेरी, एकदा येऊन जा गप्पा मारायला. काय? स्वानंदी माहेरी आली आहे? काही बोलली का ती? म्हणजे बाबा काही बोलले का? म्हणजे ती काही वच्ची आत्याबद्दल बोलली असं बाबा काही बोलले का? काय माहित, म्हणजे बाबा काही आला तसं बोलले नाही असं. पण तू का असं विचारतेस? वच्ची आत्यांचं काय झालं? काही नाही रे, जस्ट चहा घे ना. तू केलं? हो प्यायला. स्वानंदी कशाला आलीये मध्येच माहेरी? घरी काही सांगणार तर नाही ना?